नमस्कार मंडळी. टेक टेक संवाद म्हणजे तुमचे स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रभरात आणि देशात सोलार योजनांसाठी मोठी लाट आली आहे. प्रत्येकजण मोफत वीज आणि सबसिडीसाठी अर्ज करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? फक्त एका लहान चुकीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा तुमचे लाखो रुपयांची सबसिडी अडकू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गंभीर चुका सांगणार आहे, ज्या बहुतांश लोक सोलारसाठी अर्ज करताना करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिसरी चूक 90% लोकं करतात. बघा तर आपण पाहूया सर्वात मोठी पहिली चूक काय करतात. तर नावातील स्पेलिंगच्या चुका. अनेकांचे नाव आधार कार्डवर वेगळे असते आणि महावितरणाच्या वीज बिलावर किंवा सातबाऱ्यावर वेगळे असते. उदाहरणार्थ, जर आधार कार्डवर सुरेश असे स्पेलिंग असेल तर आणि वीज बिलावर सुरेशराव, बघा इथं फोटोमध्ये सुद्धा दाखवलेले आहे सुरेश आणि सुरेशराव, तर सिस्टीम तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. आणि अर्ज करण्यापूर्वी तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच सर्व कागदपत्रांवर नाव असल्याची खात्री करा. नाव बदलले असेल तर गॅझेट किंवा योग्य पुरावा सोबत ठेवा. मग आता आपण पाहणार आहोत दुसरी चूक. आधार लिंक नसलेले बँक खाते देणे. सोलार सबसिडीची थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते डीबीटीद्वारे. जर तुमचे बँक खाते सक्रिय नसेल किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आधार कार्डशी लिंक नसेल, तर सरकारकडून पैसे सुटूनही तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. अर्ज करताना तेच बँक खाते द्या जे चालू आहे आणि ज्याचे के-वाय-सी पूर्ण झाले. तुमच्या बँकेत जाऊन आधार मॅपिंग स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर बघा, आता आपण सर्वात महत्त्वाची तिसरी चूक पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, अधिकृत वेंडरची निवड न करणे. लोक कमी पैशांच्या नादात कोणत्याही खाजगी कंत्राटदाराकडून सोलार बसवून घेतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सरकारच्या जो वेंडर ठरवून दिलेला आहे सोलार बसवण्यासाठी, त्याच्याकडून तुम्ही बसवला नाही तर तुम्हाला ₹1 सबसिडी मिळणार आहे. टिप: महावितरण किंवा PM सूर्यघर पोर्टलवर अधिकृत वेंडरची यादी दिली आहे. त्यातूनच तुमची पसंती निवडा आणि त्यांच्याकडून कनेक्शन घ्या. तर मंडळी, या 3 चुका तुम्ही टाळल्या तर तुमच्या सोलारचा प्रवास अगदी सोपा होईल. याबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा अर्जाची प्रोसेस प्रत्यक्ष पाहायची असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर टेक संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.